नमस्कार मित्रांनो. मी पुन्हा एकदा आपणाला भेटायला आलोय. कसे आहात आपण सर्व? उत्तम ना? नक्कीच मित्रांनो. पुन्हा एक आज तोच विचार की जो तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये आणि अर्थातच व्यवसायाच्या जीवनामध्ये तुम्हाला उत्तम पद्धतीने मदत करणार. अर्थात जेव्हा विश्वास हा आपण ठेवतो किंवा विश्वासाच्या संबंधाने आपण जेव्हा चर्चा करतो, तेव्हा या ट्रस्ट या विशेष करून वर्डमध्ये या शब्दामधील येस हे अक्षर अत्यंत महत्वाचं आहे. अर्थात येस अर्थात काय? तर येस अर्थात डेफिनेटली साथ, सहकार्य. तर काय मित्रांनो, आज आपण त्या पद्धतीने त्या शब्दाकडे आपण सपोर्ट कशा पद्धतीने केला जातो आणि तो आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचा आहे आपल्यासाठी आणि इतरांसाठी. तेव्हा आपल्या लोकांबरोबर आपण त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये उभं राहायला पाहिजे आणि म्हणून कठीण काळामध्ये लोकांसोबत उभं राहणं म्हणजेच सपोर्ट. तेव्हा तुमचा विश्वास वाढतो आणि तो विश्वास सर्वार्थाने वाढतो कारण तुम्ही संकटाच्या वेळी उभे असता. खरा विश्वास सुखात नाही मित्रांनो, तर संकटात ओळखायला येतो. आणि म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्याच्या कठीण प्रसंगामध्ये मदतीसाठी उभे राहता, साथ देण्यासाठी उभे राहता, तेव्हा तो आयुष्यभर आपल्या लक्षात ठेवत असतो. अर्थात साथ म्हणजे नक्की काय? बऱ्याच वेळा लोक मदतीच्या गोष्टी किंवा मदतीचा विचार करतात. हे याहीपेक्षा पुढची गोष्ट आहे. मदत तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचं आहे मानसिक आधार. जेव्हा एखादा माणूस खचलेला असतो, अडचणीत असतो, तर तो मनानं खचलेला असतो. तो जेव्हा मनानं खचतो ना, तेव्हा त्याला विचार सुचत नसतात. तेव्हा त्याला पुढे एक गॅरंटी नसते. त्याला तो त्या पद्धतीची खात्री नसते, की नक्की काय होणार आहे. अशा वेळी मित्रांनो, आपण मानसिक आधार द्यायचा असतो. त्याच्या पाठी उभं राहायचं असतं आणि हो, तू करू शकतोस, तू लढ, तू जिंकणार, ही भावना आपण सतत त्याच्यामध्ये जागृत केली पाहिजे. म्हणून कोणी मनुष्य त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रात असेल, तेव्हा तुमचं आणि माझं काम आहे त्याला मानसिक आधार देणं. एखाद्याचा व्यवसाय चालत नसेल, तर तो व्यवसाय कसा चालवला गेला पाहिजे, त्यासाठी तुम्ही त्याच्याशी मानसिक आधारानं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आणि मग तो तुमचा मित्र असेल किंवा तुमचा सखा असेल, जो कोणी असेल तो. आणि सगळ्यात महत्वाचं, नेहमी त्याला प्रोत्साहित करत राहा. कारण साथ तेव्हाच दिली जाते, जेव्हा तुम्ही सतत त्याला मोटिव्हेट करत राहणार, प्रोत्साहित करत राहणार आणि त्याचा फायदा हा त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. तेव्हा मित्रांनो, मार्गदर्शन हे अत्यंत आवश्यक आहे आणि जेव्हा तुम्ही ते मार्गदर्शन करता, त्या मार्गदर्शनाचा परिणाम हा उत्तम होत असतो आणि त्याला सत्य कळतं. तेव्हा मदत तरी करायचीच आहे, पण संकट काळात सोबत उभं राहायचंय. तेव्हा आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, की लोकांना जास्तीत जास्त तुम्ही ताकद द्या आणि जेव्हा त्यांना ताकदीची गरज असते, त्यांना तुम्ही ताकद देत असताना त्यांना कधीही एकटा आहे असा कधी भास होऊ देऊ नका. म्हणून कठीण काळात जे कर्मचारी पाठीशी उभे राहतात, ते खऱ्या अर्थानं त्या नेत्याला पुढे घेऊन जात असतात आणि त्या व्यवसायाला मोठं करत असतात. का मग मित्रांनो, आजचा हा माझा विचार, साथ आणि सहकार्य तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर मित्रांनो, तुम्हाला आणखीन याबद्दल माहिती हवी असेल, याबद्दल मार्गदर्शन हवं असेल, तर संपर्क करा 776-898-1355. 776-898-1355. मला विश्वास आहे की तुम्ही माझा व्हिडिओ लाईक करत आहात, त्याचप्रमाणे सबस्क्राईब करत आहात. तर चला मित्रांनो, आपण नवीन व्हिडिओमध्ये आणखीन पुढील गोष्टी पाहूया, की जिथे तुमचा व्यक्तिगत आणि सामाजिक आणि कौटुंबिक आणि व्यावसायिक विकास कसा होईल. धन्यवाद, तुम्ही मला पाहतात त्याबद्दल.